वहिनी माझं ऐकून तरी घे ना प्लीज. OMG शुभू तू इथे. ही पण इथे, अश्विनी पण इथे, आणि शुभंकर तू सुद्धा. शुभू टेल टेल सांग. अरे काय शुभंकर, तू अजून ड्रेस कलेक्ट केला नाही? अरे मी तुला सांगितलं होतं ना ड्रेस कलेक्ट करायला. अरे त्या ड्रेसवर फोटोशूट करायचंय, कळतंय ना तुला? हां 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 हो हो वहिनी मी त्यासाठीच आलो होतो. ड्रेस? हा ते फोटोशूट साठी मॉडेलला हवंय ना, म्हणून ते. पण कविता वहिनी तुम्ही इथं कसं काय? हिला जरा फॅशनेबल ब्लाऊज बघायचं होतं ना, म्हणून. तुम्ही आणि फॅशनेबल घरात चालेल का तुमच्या? गंमत गंमत करतोय तो. काय रे मंदार, मी कधी काही फॅशनेबल वापरलंय का? आणि कसं दिसेल ते माझ्यावर? अरे वा, आज बुटीक मध्ये एवढी गर्दी. तुम्ही पम्मी मॅडम, तुमचे पर्सनल फोटोग्राफर पण आले? तुम्ही कोण? मी अहो तुम्ही यांना ओळखत नाही? नगर मधील आदर्श शिक्षिका शारदा वसंत नगरकर यांच्या थोरल्या सुनबाई द्या. अच्छा, म्हणजे तुम्ही कविता नगरकर? हो. मम्मी दी, यांनाही 4 लोक नावाने ओळखतात, आपलं काय? तुम्ही माझ्या बायकोला नावानिशी कसं काय ओळखता? नाही, त्यांच्या मावस बहिणीचा फोन आला होता मगाशी. त्यांना मोकळ्या गळ्याचे स्लीवलेस ब्लाऊज हवेत. OMG एका आदर्श शिक्षिकेच्या सुनेने असं मोकळ्या गळ्याचे स्लीवलेस ब्लाउज घालणं शोभणार आहे का? पण कविता, तू फक्त फॅशनेबल ब्लाऊज सांगितलं होतंस ना, मग? नाही नाही, ह्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो असं कसं? इथल्या कागदावर तुमचं नाव सुद्धा लिहून ठेवलं होतं मी. ओ खरंच का? मग दाखवा आता यांना ओपन गळ्याचे स्लीवलेस ब्लाउज. अहो असं कसं? नगरकर बाईंची सुने मी, असं काहीही घालणार नाही. मंदार, मला वाटतं आपण चुकीच्या बुटीक मध्ये आलोय. ह्यांच्याकडे नसणार साधे ब्लाऊज. चल जाऊयात. शुभंकर, तुला पण लेक्चर असेल ना, चालायचं का? तुला कळलं नसेल ना हे सगळं काय झालं ते?
नाही की त्या पम्मीजींनी मला तिथे जायला सांगितलं आणि मग तिथे गेल्यावर ते मलाच विचारतात तू इथे काय करतोस. आणि आता त्या वहिनींसमोर मी काय बोलू असं मला झालं होतं. अरे पण बरं झालं तू देवासारखा धावून आलास. अरे मला फोन करून बोलून घेतलं होतं. कोणी? त्या अभिनेत्रीने. अरे कसलं डोकं आहे राव त्या बाईला. नशीब मी पण जवळ होतो म्हणून मला पटकन येता आलं, नाही तर तुझं काही खरं नव्हतं मित्रा. अरे नगरकर बाई मुंबईवरून नगरला 2 मिनिटात आले असते, पण हे सगळं प्रकरण मिटलं त्या अभिनेत्रीमुळं. अरे पण त्यांच्याशी बोलणंच झालं नाही. होईल रे होईल, तू टेन्शन नको घेऊ. अरे कसं? त्या तर माझ्याशी बोलायला पण तयार नाहीये. आणि जर मी बोलायला गेलोय हे जर घरी कळलं ना, ती एक वेगळी टांगती तलवार आहेच. हे बघ, आता तुमचं हे बोलणं फक्त एकाच व्यक्तीला जमू शकतं. तुमचा हा मॅटर फक्त तीच व्यक्ती सॉल्व्ह करू शकते. कोण? पम्मी. तिथे काय कमी? असं काम करेन ना मी तुमच्या सिरियल मध्ये की सगळे बघतच राहतील. ओके बाय. ऐकलत का तुम्ही? माझं एक इम्पॉर्टंट शूटिंग आहे आणि कॅरेक्टर पण ना तितकंच इम्पॉर्टंट आहे. वाव, ग्रेट. छानच कराल तुम्ही. काय रोल आहे? मी ना हिरो हिरोईनच्या मध्ये येते. ओ, म्हणजे वॅम. हा, एवढी सुंदर वॅम कोणी पाहिलीच नसेल आजपर्यंत. तुम्हाला शूटिंग साठी जर काही कपडे लागले ना तर प्लीज आम्हाला रेकमेंड करा. ऑफकोर्स केलं असतं, पण त्यांना दाखवू काय ना, त्यासाठी एखादी साडी त्यांना दाखवावी लागेल. मग तुम्ही जाताना एखादी घेऊन जा ना आमच्याकडनं. ओके चालेल ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना साडी पाठवून द्या आणि अश्विनीला सुद्धा माझ्या बरोबर पाठवा. काय ना, ती खूप हुशार आहे, ऐकते माझं. आणि यापुढे माझ्या सगळ्या कामांसाठी ना तुम्ही अश्विनीलाच पाठवा. तुम्ही म्हणाल तसं. ओके, मग मी गाडीत बसते. तुम्ही साडी ना पॅक करून पाठवा आणि अश्विनीला सुद्धा लवकर पाठवा. अश्विनी लवकर ये हा, वाट पाहतेय मी. बाय. पम्मी. शुकशुक, ती 5 नंबर सेल्फ मधली साडी आणून दे बरं. अश्विनी, ही साडी घेऊन जा आणि पम्मी मॅडमच्या सोबतच थांब. पण मॅडम, माझं आजचं काम. ते मी सांगते कोणाला तरी, तू नको त्याचं टेन्शन घेऊस. अगं आपलं खूप मोठ्या क्लायंट आहेत त्या, नाराज नकोत व्हायला. आणि तुला पण शूटिंग पाहायला मिळेल ना. हो. काय मग आशू, आता तरी झालं का ग बोलणं? मला ना असं वाटतं की तूच त्याला मित्र म्हणत नाही. ही तुमची जी मैत्री होती ना ती खोटी होती, म्हणून तुला त्याच्याशी बोलायचं नाही. केवढं काय केलं त्या मुलाने तुझ्यासाठी, पण तू ना त्या नगरकरबाईंचा शब्द पाळत बसलीस. पम्मी दी, एक विचारू? टेल, तूच फोटोग्राफरला माझ्याशी बोलायला पाठवलं होतंस ना? OMG, हे बघ ही काय बोलते. मी का असं करू? आता त्यालाच तुझ्याशी बोलायचं असेल म्हणून आला असेल तो तिथे. आणि तसंही त्या दिवशी मी तुझ्या घरी होते, तेव्हा काही मी त्याचा हात धरून तुझ्या घरी घेऊन आली होती नाही ना? मी तर तुझ्याच समोर होते. मग आशू, मी मोठी आहे की नाही? मग तू माझ्यावर असं शक कसं काय घेतेस? तसं नाही ग पम्मी दी. अगं खूप साधेत फोटोग्राफर. ते घरी आले होते, पण असं कामाच्या ठिकाणी येणार नाही. साधं मुलींशी बोलायला घाबरतात. मग ते बुटीकवर बोलण्यासाठी कसे आले तेच कळत नाहीये. बर, एवढं ओळखलंस का तू त्याला? मग बोलायचं का बंद केलंस? नकोच पम्मी दी, माझ्यामुळे त्यांना आणखी त्रास नको. आज जे झालं ते थोडक्यात निभावलं गेलं. जर परत त्यांच्या वहिनीने पाहिलं आणि बाईंना सांगितलं तर उगाच माझ्यामुळे प्रॉब्लेम नको.
ही ढोबळी मिरची म्हणजे ती हिरोईन. पम्मी. करेक्ट, तीच. ती ह्या बुटीक मध्ये होती आणि तिथेच हा कांदा म्हणजे आपला शुभंकर होता आणि तिथेच हा लसूण पण होता. म्हणजे अश्विनी. राईट. आपण जायच्या आधी हा कांदा तिथे होता, पण हा लसूण तिथे नव्हता. म्हणजे शुभंकर तिथे होता, अश्विनी तिथे नव्हती. पण तिथे तो कागद सापडला, माझ्याशी बोलू नको. म्हणजे नक्कीच शुभंकरने अश्विनीशी बोलण्याचा प्रयत्न केला असेल. पण हा कांदा तिथे बटाट्याच्या म्हणजे केकेच्या सांगण्यावरनं आला होता. हे या ढोबळ्या मिरचीला कसं कळलं? अगं सोपं आहे कविता. बटाटा ढोबळी मिरचीचा पर्सनल फोटोग्राफर नाही का, असं आलं म्हणाल. अरे वा मंदार, आता हे आलं कोण? अगं ती बुटीकची मालकीण नाही का. आधी हे आलं बाजूला कर. त्या आल्यामुळेच सगळा गोंधळ झालाय. ते आलं नसतं ना तर ह्या कांद्याच्या डोळ्यातून ना मी चांगलंच पाणी काढलं असतं आणि ह्या लसणाला पण चांगलं चेचलं असतं. पण तो कागद तिथे सापडला म्हणजे शुभंकरने नक्कीच त्या मुलीशी बोलायचा प्रयत्न केला. पण तेव्हा अश्विनी तिथे नव्हती, ती नंतर आली ना. पण मग ते सगळं कुणी लिहिलं होतं? डोक्याचं भज होतंय नुसतं. अरे वा, कांदा, बटाटा, ढोबळी मिरची, लसूण, काय मेजवानी आहे. काय बनवतेस? भज. भज? कांदा आणि लसूण एकत्र आलं तर भजच होणार ना बाबा. काय रेसिपी आहे? अहो बाबा, कसं सांगू आता तुम्हाला. हे बघा, हा कांदा आहे ना, हा कांदा म्हणजे आपला शुभंकर आणि हा लसूण म्हणजे ती मुलगी अश्विनी. बरोबर. हे दोघं एकत्र येणार. अगं असं कसं? शुभंकर समोर आला तरी सुद्धा ती अश्विनी त्याच्याशी बोलत नाही, मग हे दोघं एकत्र कसे येतील? ही आहे ना ढोबळी मिरची. आता ही कोण? ती हिरोईन पम्मी पिसे. स्पॉट दादा, ये फैन को जरा इधर फिराना. हेर दीदी, जरा ये बाल को सेट करना. मला सांग, हिरोईन तूच का ते ज्युनियर आर्टिस्ट आहे? आशू, जरा हे केस मागे घेशील? बरं झालं ती गेली. तसं पण तिला काहीच येत नव्हतं. लाईक नथिंग. मॅडम, माहितीये मला. मी हिरो हिरोईनच्या मध्ये येते. हा करेक्ट. त्या दोघांची ना मैत्री आहे. ते दोघं एका मागून एक चालतायत आणि मग त्यांच्या दोघांच्या मधून तुमची अशी पासिंग आहे आणि मग हिरोईन तोल जाऊन पडणार आहे. ओके. मी फक्त
चला पासिंग बोलो. आलेच आम्ही. माझं शॉट रेडी आहे. ऍक्शन. केस विंचरण्याची खूप इच्छा होती ना. आता बघ. क्या बात है. पम्मीला एकदा दुखावलं तर पम्मी शांत बसत नाही. लक्ष कुठे होतं तुमचं? तुम्हाला काही झालं असतं तर? होऊ दे. मला जगण्याची इच्छाच नाहीये. खूप एकटी पडलीये मी. कोणीच मला समजून घेत नाहीये. मी आहे ना. मन मोकळं करा. माझ्याशी बोला. जेव्हा सगळी नाती दूर जातात तेव्हा मैत्रीच साथ देते. काय येता तुम्ही माझ्या आयुष्यात? मला मदत करायला, मला सावरायला, मला वाचवायला. मैत्री केली आहे तुम्ही माझ्याशी. त्याचाच त्रास आपल्या दोघांनाही होतोय. लोक आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ घेत आहेत. पण आपली मैत्री कायम राहावी म्हणून मी प्रयत्न करीनच. आपली मैत्री टिकणार. मी टिकवणार. एक्सक्यूज मी. व्हॉट अ शॉट. जाता जाता हळूच केस ओढलेलं पाहिलं मी. बाय द वे तुमच्यामुळे तो शॉट आहे ना मस्त झाला. तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. छान रोल आहे बा व्यायामचा. OMG, चालेल ना, मला आवडेल. पण त्यासाठी ना तुमचे जरा फ्रेश फोटो लागतील. तसंही तुमचा पोर्टफोलिओ असेल नसेल ना तर करून घ्या लवकर एकदम. एक छानसा फोटोग्राफर आणि डिझायनर बघा. कोणी आहे का पर्सनल डिझायनर? आहे ना, अश्विनी आहे ना. ही
ही फोटोशूट साठी माझे सगळे कॉस्ट्युम्स बघते. आणि फोटोग्राफर? येस, फोटोग्राफर पण आहे ना. ते दोघं मिळून माझा फोटोशूट करून घेतील. पम्मी, तिथे काय कमी?